वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आषाढी एकादशी आहे. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सर्वांचा उपवास आहे आमच्या घरात, माझा, माझ्या मम्मीचा, पप्पांचा. म्हणून आज आमच्या मम्मीनं उपवासाच्या खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही असं बोलू नका की म्हणे नाही भाव आहे, म्हणे देवा मला पाव. काय आता केले एवढं काय. साबूचे वडे काय केले ती बटाट्याची उपवासाची भाजी केल्या मम्मीनं आमच्या, खिचडी केल्या, वरीचा भात केलाय, शाबूच्या वड्यासोबत खायला चटणी केल्या, दही आहे. हे असलं फराळाचं आणखीन नाही गावड गाईस. हे असलं फळ आहे. मला पण उपवास आहे काय. हे आमच्या मम्मीने मम्मी एवढं सगळं करत काय करत तुझ्यासाठी. माझं नाव प्लीजच मम्मी प्लीज. दररोज अजून काहीतरी करणार आहे संध्याकाळी. मम्मी काय करणार आहे उपवासासाठी? फ्रूट सॅलेड आणि आणि वरीची भाकरी आणि भाजी आणि संध्याकाळचं जरा लाईट मेनू करूया. लाईट आहे. वरीची भाकरी लाईट आहे डाएटसाठी. आणि गाईज मी नॉर्मल दिवसा पण एवढं खात नाही तेवढं आज खाणार आहे. आणि बाहेर मी माझं ताट पण वाढून ठेवले. मी चहाच्या प्रतीक्षेमध्ये आता बसले होते. चहा केला मी स्वतःला. तर गाईज तुम्हाला सर्व लोकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही उपवास करत असाल तर असं काय करू नका, आमचं सारखं काय करू नका गाईज. आमच्या घरात सगळ्यांचा उपवास असल्या कारणाने मी सगळं कळत आहे. आणि किती जण राहिलोय सगळ्यांचा उपवास म्हणायला 3 जण. आणि मी देवाची पूजाही केलेली आहे गाईज. मस्तपैकी किती छान दिसतंय बघा. वाव मस्त दिसतंय ना. आणि आता माझं खाऊन झाल्यावर आमच्या बाहेरच्या ह्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीची पण आम्ही मी पूजा करणार आहे. मला ताट दाखवते मी माझं वाढून ठेवलेलं बराच गाईज. बघा गाईज काय काय ठेवले मी. तुम्हाला आता जे जे काय काय दाखवलं ते सगळ्यांनी चहा. मनी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव, मनी नाही भाव म्हणे तेव्हा मला पाव. देव आशान भेटायचा नाही रे, देव बाजाचा भाजीपाला नाही. काय असतं गाईज, उपवासाचं मिनिंग असतं की कमी खायचं. उपवास तोंडाला आराम द्यायचा असतो. आम्ही तोंडाला अजून काम देतोय की खा, तुला हे सगळं पचवावं लागेल, तुला वडे गाईज. पण ठीक आहे, मे बी सगळ्यांच्याच घरात आहे असं सगळं होत असणार आहे. माणसं खिचडी खायसाठी उपवास ठेवतात असं मी ऐकले. मी नाही ठेवत, मला एवढी काही पर्सनली खिचडी आवडत नाही, आवडत नव्हती. पण आमच्या सांगलीमध्ये, मी सांगलीला होते हॉस्टेलला, तिथे एका चहाच्या अमृततुल्यच्या नाश्ता सेंटरमध्ये खिचडी द्यायची. 20 रुपये 20 म्हणते किती 50 रुपयाला खिचडी असायची. इतकी छान लागायची ना. तेव्हापासून मला खिचडी आवडायला लागली. आणि तेव्हा म्हणून माझी मम्मी काय म्हणजे खूप काय काय गोष्टी करते. म्हणजे हे जे की अवघड आहे जरा. कोण हे लोक हॉस्टेलवरनं ब्लॉग बघत असतील तर मी तुम्हाला चिडवणार आहे आज. पण खूप छान छान झालंय सगळं आमच्या मातोश्रीने केलेलं. या फराळाला गाईस किती सुंदर दिसतंय बघा. आता मी टीव्ही लावणार आहे. जरा वेळ पटपट पटपट नाही होणार माझ्याकडे एवढं सगळं खाणार आहे. खूप भूक लागल्या गाईस, खूप भूक लागल्या. आणि मग पूजा करणार आहे. देवाची पूजा करताना भेटूया गाईस. A few inches later. गाईज आता आम्ही पूजा करणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची. आणि हा आम्ही असा सेटअप लावलाय. यामध्ये आम्ही मूर्तीला अभिषेक घालणार आहे. या पंचामृतचा, पाण्याचा आणि पूजेसाठी आहे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ,
मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा. सो गाईज आत्ता मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही आमच्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा केलेली आहे आणि आता बाहेरच्या आवाजाला इग्नोर करा. आणि आता पुढचा काय प्लॅन आहे काय होतोय काय माहीत नाही आहे. जर काय झालाच तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, नाही झाला तर नाही दाखवणार. बघू विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये वगैरे जाऊन येणार आहोत आम्ही. जर गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. 6.5 hours later. सो गाईज रात्रीच्या 8:15 वाजता मी मंदिरात जाऊन आले आणि मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं की आमच्या मातोश्रींचा डोसा करायचा कार्यक्रम जर असफल व्हायला लागला. मातोश्री डोसे करणार आहेत, त्या करणार नव्हत्या, त्यांचा मूड नव्हता, बट त्यांचा मूड झाला कारण त्यांच्या नवऱ्याला खायचं. आता तुम्हाला मी दाखवते त्यांचा असफल प्रयत्न कसा चालला. काय म्हणायचं तुम्हाला यावर? उठाले रे देवा, उठाले रे बाबा. डोसा निघत नाहीये, तुम्ही बसलाय. जर आज आम्हाला रात्री खायला भेटलं नाही तर काय प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे एवढं सगळं ऑलरेडी आहे. पहिलं चांगलं स्वप्न आहे ना, दुसरं गाईज पहिलं चांगलं होत नाही, दुसरं चांगलं होतं. मी नाही म्हणत दिदी मारल मला. मग कशाला केलं? मग का केलं तुम्ही? आम्हाला उत्तर हवंय, आम्हाला न्याय द्या. मला कंटाळा आलाय पण न्याय देऊ शकत नाही मी. काय काय राहिले मग? एवढी खिचडी मम्मीच खात्यात आता. मला आवडतच नाही खिचडी, पित्ताचा त्रास आहे. छान. हे काय आमटी कशाची? बटाट्याची. कशाला आता कोण खाणार आहे की? भातावर तुम्हाला लाल कशी झाली मग? लाल तिखट टाकले, लाल तिखट चालतो मला, फक्त मिरची तिखट. यार मैं तो नहीं खाऊंगी फिर. नको खाऊ. बरोबर. हे कशाच केलेस? वरीच्या पिठाचं. चांगलं तर चालेल का? गाईज असफल प्रयत्नांनंतर आमची मुलगी दुसऱ्या वेळा ट्राय करणार आणि जरा खाऊन बघते. गाईज डाईस वेस्ट करून ते दाखवायला येऊ नको. का? गाईज बघा मलाच तुमची काळजी आहे. शिळलं नाही आहे. शाळा चांगलं असतं तुमची गरज नाही. करते पेढा चालतो का मला? पेढा खायला गाईस. दिसतोय का तुम्हाला पेढा? खावा गाईस, खावा गाईस. थोडाच खाते गाईस, मी दहा देतो बघा. गाईस मला सांगा येस गाईस. तर आता आम्ही हे सगळं खाणार आहे आणि मम्मीने आमच्या काय केलंच मम्मी? आमची मम्मी असं काहीतरी वेगळं करतच असते. फक्त आमच्या जेवणाचे हाल होतात, बाकी काही नाही.
मम्मीचा इगो हर्ट झालाय गाईस, त्यामुळे मम्मीने चांगला केलाय नव्हतं. ओ माय गॉश, मारत्या गाईज. गाईज हेल्प, गाईज मला हेल्प करते. गाया येत नाही हेल्प करत. गाईज येते. हा काय सांगत होती मी आमच्या, फक्त जेवणाचेच हाल होतात, कारण आता मी एकटी तुकडी राहिलेली आहे ह्या दोघांच्या मध्ये, त्यामुळे आमची मम्मी स्वयंपाकच करत नाही. आम्हाला काल रात्रीचा 2 दिवसांचा पूर्वीचा भात गरम करून खायला लागतो. हेल्प पाठवा, मला हेल्प हवी आहे गाईज तुमच्याकडून. करून दिला पाहिजे मम्मी पप्पाला. गाईज नुसते दिवसभर ते मोबाईल घेऊन गाय 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 करत असते. असं काय त्या गायाचा दाखवायला तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी करणार. गाईज हे चुकीचं आहे, हे साफ चुकीचं आहे गाईज, साफ चुकीचं आहे. आम्हाला जेवायला भेटत नाही गाईज, सिरियसली. सकाळी नाश्ता माझा मी करून खात असते, कारण तू सुजी सकाळ दुपारी 12 वाजता होती. पाल सुकून नेली तिकडं. तिला पण खायला मिळालं नाही ना. 12 वाजता होती सकाळ माझी. आता उठतेस त्याच्या आधी. आमच्या मदरनं, अरे आधी पप्पांना द्या, मम्मी तुमच्या नवऱ्याला द्या. ह्या सोबत काय, कशासोबत खायचंय? चटणी आहे, बटाट्याची भाजी आहे. गाईज चटणी सोबत मी खाणार आहे. बटाट्याची भाजी मी भातासोबत खाईन. चटणी खराब झाली का काय? नाही. गाईज चटणी खूप छान झाली आहे. वडे संपलेत का आपले? या गाईज फराळ करायला. चालते गाईज, खातो पितो जरा ऐश करतो, तुम्हीही करा. आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, त्यामुळे आम्ही आज रात्रीचं हे सगळं करतो. चलते गाईज, भेटूया तुम्हाला लवकरच, भेटते नवीन व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून गाईज, आणि तुमचं प्रेम मला भेटूच हवे गाईज. सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्ही बघता व्हिडिओ, आय नो तुम्ही बघता, तुम्ही हसता माझ्या व्हिडिओवरनं. मी तुम्हाला हसवायचं काम करते. कुणाच्या तरी चेहऱ्यावर माझ्यामुळे हसू येते, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण तुम्ही सबस्क्राईब करा, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू येत नाही. लवकरच सबस्क्राईब करा. 100 सबस्क्रायबर्स व्हायला 10 सबस्क्रायबर्स राहिलेत, फक्त 90 झालेत माझे. तोपर्यंत होतील का नाही माहित नाही, बट स्टील चलते गाईज, भेटूया लवकरच. बाय.